पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबई दौऱ्यावरती येत आहेत। या दौऱ्यात मोदी 2 मेट्रो प्रकल्पांसह विविध प्रकल्पांचं लोकार्पण करतील। या दौऱ्याची भाजपकडून जय्यत तयारी करण्यात येते। मुंबईत ठिकठिकाणी मोदींच्या स्वागताचे होर्डिंग्ज आणि बॅनर लावण्यात आलेत। दुसरीकडे मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून एका रथाचं लोकार्पण करण्यात आलं आणि हा रथ मुंबईच्या गल्लोगल्ली फिरणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणाऱ्या प्रकल्पाची माहिती या रथाच्या माध्यमातून दिली जाणार आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, अंधेरी आणि जोगेश्वरी भागात ड्रोन बंदी करण्यात आली आहे। मुंबई दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटन आणि लोकार्पणाच्या कामावर एक नजर टाकूयात। यामध्ये जर आपण पाहिलं तर मोदींच्या हस्ते उद्घाटन आणि पायाभरणीचे कार्यक्रम पार पडतात। यामध्ये 38,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी होईल। त्याचबरोबर मुंबई मेट्रो रेल्वे मार्गिका 2A आणि 7चं लोकार्पण होईल। मुंबई एक मोबाईल ॲप आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचा प्रारंभ त्यांच्या हातून केला जाईल। त्याचबरोबर 1800 कोटी रुपयांच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली जाईल। 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा कॉन्क्रिटीकरण प्रकल्प त्याचं देखील त्यांच्या हस्ते पायाभरणी केली जाईल। तर 17,200 कोटी रुपयांच्या 7 सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पायाभरणी केली जाईल। तर 20 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडत आहे। 3 रुग्णालयांच्या पुनर्विकासाची पायाभरणी देखील त्यांच्या हस्ते होते। तर स्वनिधी योजनेच्या 1 लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना मंजूर कर्जाचं हस्तांतरण केलं जाईल। पुढे बघत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी BKC इथल्या जागेची पाहणी केली। तसंच सभेच्या तयारीचा देखील आढावा घेतला। यावेळी फडणवीसांनी मोदींच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटन आणि लोकार्पणावर टीका करणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला। यावेळी त्यांनी प्रामुख्याने ठाकरे पक्षावर जोरदार हल्लाबोल केला। त्याने मी सांगत होतो की आता ही परमिशन सगळी आणली आहे, पहिल्यांदा डिस्चार्ज स्टँडर्ड ठरले आहेत आणि आता किमान याचं टेंडर काढा। पण वारंवार त्या ठिकाणी टक्केवारी ठरत नव्हती म्हणून टेंडर ठरवू शकत नव्हते। आता पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर त्याचे वर्क ऑर्डर्स आम्ही दिले आहेत। म्हणजे आमच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही नाही नसले दिले तरी महानगरपालिकेने माननीय मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेने आता हे वर्क ऑर्डर्स दिले आहेत। त्यामुळे यांना याच्यावर क्लेम करायचा अधिकारच नाही आहे। यांचा बस चालला असता तर टक्केवारी करता अजून 15 वर्षांनी होऊ दिलं नसतं। ज्यांची हयात घोटाळे करण्यात गेली त्यांना पहिल्यांदा दुःख होत आहे की कॉन्क्रीटचे रस्ते आले तर 40 वर्ष रस्तेच करता येणार नाही। दरवर्षी डांबरी रस्ते करायचे आणि मी म्हणत नाही, मागच्या काळामध्ये जेव्हा चौकशी झाली 2018 साली 200 रस्त्यांमध्ये खालची लेअरच नव्हती। अशा प्रकारचे ज्यांनी कामं 25 वर्ष या ठिकाणी केले, आता त्यांच्या लक्षात येतं की आपली दुकानदारी बंद करण्याचं काम हे कॉन्क्रीट रस्ते करतायत आणि म्हणून त्यांची ओरड आहे। पण जनता त्यांना उत्तर देते। STP प्रोजेक्ट हे 15 वर्षापूर्वी तयार व्हायला पाहिजे होते। यांच्या भ्रष्टाचारामुळे तर तयार होऊ शकले नाहीत। कशाचं उद्घाटनाचं घेऊन बसलात? त्यामुळे 15 वर्ष केवळ भ्रष्टाचाराकरता हे STPचे प्रोजेक्ट या ठिकाणी न करण्याचं काम हे या लोकांनी केलं ना। अधिकार काय आहे? यांची ब्रिमस्टोवॅटची योजना अजून पूर्ण नाही करू शकले, हे काय बोलू शकतात या ठिकाणी? जे काही छोटे छोटे डिटेल्स आहेत त्या संदर्भात चर्चा झाली आहे। लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे। त्यामुळे आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त जनसागर या ठिकाणी येईल असं लक्षात येत आहे आणि म्हणूनच कोणालाही असुविधा न होता योग्य प्रकारे इथलं सगळं पार पडलं पाहिजे। याकरता आम्ही आता पाहणी केली आहे, SPGशी पोलिसांची चर्चा केली आहे, जेणेकरून अतिशय स्मूथली या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि मला विश्वास आहे की चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम उद्या संपन्न होईल।